गढ़चिरौली से एक बड़ी खबर सामने आई है, जहां कांग्रेस द्वारा आयोजित 108 हनुमान चालीसा पाठ आंदोलन विवादों में घिर गया है। जानकारी के अनुसार कांग्रेस कमेटी ने सत्ताधारी सरकार के खिलाफ विरोध जताने के लिए शहर के प्रसिद्ध सेमाना देवस्थान में 108 बार हनुमान चालीसा पाठ करने का संकल्प लिया था। हालांकि कार्यक्रम अपने तय स्वरूप में नहीं चल पाया और केवल 3 बार हनुमान चालीसा का पाठ करने के बाद इसे समाप्त कर दिया गया। इसके बाद हवन और राजनीतिक भाषणों के साथ कार्यक्रम खत्म किया गया। इस पर अब सवाल उठने लगे हैं कि जब 108 बार पाठ का दावा किया गया था तो उसे पूरा क्यों नहीं किया गया। सूत्रों के मुताबिक इस आयोजन के लिए पुलिस प्रशासन से अनुमति मांगी गई थी, लेकिन धार्मिक स्थल के दुरुपयोग की आशंका को देखते हुए अनुमति नहीं दी गई। इसके बावजूद कार्यक्रम आयोजित किया गया। मौके पर पुलिस की कड़ी सुरक्षा व्यवस्था रही और अधिकारी भी मौजूद थे। इस पूरे मामले को लेकर शहर में चर्चा तेज हो गई है। धार्मिक स्थलों के राजनीतिक उपयोग को लेकर लोगों में नाराजगी देखी जा रही है। वहीं प्रशासन की आगे की कार्यवाही पर सभी की नजर बनी हुई है। बघा, हा मुद्दा अर्धवट घेतलं किंवा असं नाही आहे। आजच आमच्या जिल्ह्याचे जे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे त्यांच्या घरी अतिशय दुःखद घटना घडली। त्यांचे सासऱ्याचं त्यांचा मृत्यू झाला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम कुठेतरी विलंब झाला आणि थोडक्यामध्ये आम्हाला हा आटोपा घ्यावं लागलं। मुद्दा हा नाही आहे की हा हनुमान चालीसा पठण हा कमी झाला किंवा आम्ही पूर्णपणे केलेला नाही आहे, परंतु या जिल्ह्याचा असलेल्या समस्या, या समस्याकडे या शासनाचा दुर्लक्ष होतो आहे आणि त्या शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हा पठण इथे कार्यक्रम केलेला आहे। आज गडचिरोली काँग्रेस कमिटीतर्फे 108 हनुमान चालीसा पठण कार्यक्रम आपण इथे आयोजित केला आहे। कारण गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारची समस्या मागच्या काही वर्षापासून उद्भवलेली आहे, तिथे कुठेच निराकरण त्याचा होताना दिसत नाहीये आणि अनेक समस्या असताना आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस असल्याने आणि त्यांचा या जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे आणि त्यांचं लक्ष वेधण्यासाठी या समस्यांचं निराकरण व्हावं म्हणून आजचा हा हनुमान चालीसा पठण आम्ही हनुमानाकडे साकडा घातलेला आहे आणि त्यांना निमंत्रण देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। हा आधीपासूनच चाललेला आहे। पूर्ण 108 याच्या पूर्वी आम्ही अशा प्रकारचा कार्यक्रम केलेला आहे। आज 108 हनुमान चालीसा पठण झाला आहे असं नाहीये, परंतु मुद्दा हा नाही आहे की आपण हनुमान चालीसा पठण 108 करतो की काय। या जिल्ह्यामध्ये भेडसावत असलेला जे प्रश्न आहे, आज आपल्याकडे या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस सांगतात की आपल्या जिल्ह्यामध्ये देशामध्ये सगळ्यात मोठा प्रकल्प लोकहित प्रकल्प या जिल्ह्यामध्ये आहे, परंतु विकासाच्या नावाखाली आमच्या शेतकऱ्यांची शेतजमीन हिरावून घेण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होतो आहे। एकीकडे सुपीक जमीन आमच्या शेतकऱ्यांच्या हक्काची, ज्यांच्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह, त्यांचा परिवार चालतो, त्यांची जमीन हिरवून घेण्याचा पाप या सरकारकडून होतो आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड आणि जंगलतोड या सरकारच्या माध्यमातून होतो आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये होत चाललेले दररोजचे दुर्घटना जे आहेत रस्त्यावरचे, कारण क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेने इथे लोकखनिज प्रकल्प या रस्त्याच्या माध्यमातून ये जा होत आहे आणि त्याच्याकडे या शासनाचा अक्षम दुर्लक्ष होतो आहे। याच्यामुळे दररोज आपल्या जिल्ह्यामध्ये दुर्घटनेचे प्रमाण वाढत आहेत। अनेक निष्पाप जीव चाललेले आहेत, याच्याकडे देखील या शासनाचं लक्ष जावं म्हणून आजचा हा आम्ही हनुमंताकडे साकडे केलेला आहे।